भावांनो, तुम्ही सगळे कशात? तर आज आपण आलो आहे म्हणजे कालच आलेलो ठाण्याला उठणं दिदीचं आणि आज हळद आहे. तर आज 5 वाजताची हळद आहे आणि तर खूप वेळेस आपण आज ठाण्यामध्ये फिरणार थोडंफार तुम्हाला दाखवतो आणि आपल्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. बाहेर आलो नाही तर हा पाऊस पडून गेला आहे, पूर्ण चिखल गेलं आहे. तर बघू आता पुढे जर पाऊस नाही पडला तर एकदम कडक काम होईल, जर पडला तर मग संपला विषय, काय दाखवता येणार नाही तुम्हाला. तर भावांना आपण फायनली बसमध्ये बसलो आहे आणि अथर्वची कार तिथं पार्किंगला लावली आहे आणि आता ह्या बसमधून ठाणा स्टेशन वगैरे खूप काही फिरूया आणि बघत राहा. आणि आता तलावपाली येणार आहे, ती जर दाखवता आली तर तुम्हाला दाखवतो. मस्त बघा, तुम्ही पण करा, मग माझी व्हिडिओ बघून तुम्ही पण विजिट करा. खूप छान आहे. पण येवले चहावाला जिथं चहा प्यायला आलो आहे भावांनो, खूप मस्त टेस्ट यायला आणि आपण हे येवल्यामध्ये पितच असतो चहा. आणि हा बघा येवले. आपण पोचलो आहे ठाणे स्टेशनला, रेल्वे स्टेशनला, आणि मी तर पहिल्यांदा बसतो. भीती तर वाटते खूप सारी, कधी ट्रेन आणि कधी जातं, खूप म्हणजे खूप भीती वाटते. फास्ट आहे. स्टेशन बघा, खूप असं खूप म्हणजे खूप सुंदर आहे. BMCचं हे काहीतरी आहे, मला नाही माहिती, पण हे BMCचं आहे. बघू शकता, खूप म्हणजे खूप मस्त आहे. भावांना आलो आहे ताज हॉटेलच्या इथे, गेट ऑफ इंडिया तिथे आलो आहे. दाखवतो तुम्हाला सगळं आता इथला नजारा बघा तुम्ही. आपण गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे, खूप आणि खूप रश आणि खूप गर्दी इथे. आणि साईडला ताज हॉटेल, एका फ्रेममध्ये दोन किती छान आहे. आणि आपले महाराज इथे आहेत, हे बघून सुद्धा खूप भारी वाटलं आपल्याला. आपण गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे, खूप आणि खूप रश आणि खूप गर्दी इथे. आणि साईडला ताज हॉटेल, एका फ्रेममध्ये दोन किती छान आहे. आणि आपले महाराज इथे आहेत, हे बघून सुद्धा खूप भारी वाटलं आपल्याला.
बसून आपण इथे कॅमेऱ्यामध्ये एक फोटो काढला आहे. हा बघा, बघू शकता. आणि हे ताज हॉटेल, हे खूप मस्त फोटो काढला त्या बाबांनी काढला आहे. आणि हा गेट ऑफ इंडियाचं तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला माहिती टाकणार आहे, ती पण तुम्ही बघा आणि इथे व्हिजिट करा नक्कीच. खूप बघण्यासारखं आहे ताज हॉटेल आणि गेट ऑफ इंडिया. आता इकडे जाऊ शकत तर तुम्हाला किनारे दाखवतो, बोटीचे वगैरे. वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान प्राणी संग्रहालय. आता इथे जातो आम्ही बघायला. तुम्ही बघा, बाई काळा झू मध्ये आहे हे. मस्त विजिट करतो इथे पण. आणि तुम्ही बघा, सगळ्याचा हत्ती केलाय तिथे. मस्त किती बघा, प्रॉपर एकदम केलाय. आणि हे काय काय माहिती नाही, पण हे बघा इथं माहिती आहे आपल्याला. तोफ आहे आणि तो हत्ती तिकडे आहे. तोफ बघा, हे काय माहिती नाही, कमेंटमध्ये सांगा काय हे. तोफ आहे आपल्याला माहिती आहे. तुम्ही बघा. तर आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि त्याच्या बाहेर एकदम चांगली क्रिएटिव्हिटी केली आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलने नळ काढला आहे. हे बघा, प्लॅस्टिकच्या बॉटलचा नळ काढला चांगला. मग प्रसिद्ध मुंबईतील काळा घोडा म्हणून ओळख. हे बघा तुम्ही. ही बघा तो हॉर्न होता मॅप. मग अस्वल, मोगली मोगली. काय दिसतंय आता आपल्याला. आपल्याला काय माहिती नाही, आपण मॅप बघितला नाही, डायरेक्ट लोक जातात तिकडे बघायला आलं. इकडे आलो आणि हा इथे नाहीच आहे.
एवढं आम्ही आलोय आणि अस्वल भेटतच नाही. त्यासाठी मस्त प्रॉपर घर केलंय ते बघायला आलो आम्ही. आणि तो इथं हायच नाही, शोधून शोधून जमलो. त्यासाठी पण धबधबा गेलाय तर आपल्याला दिसलाच नाही लास्टपर्यंत. कुठे आहे आणि कुठे नाही. आपण चाललो तर वाघ बघायला. हो कुठं लाईन आहे काय सगळं बघायला लाईन आहे तिथं. अशी तर मगर वाटते. अरे पावड्या पान घोडा बघा केवढा हा हिप्पो. परत जाणार तो पाण्यात. दोन आहे बघा, एक तिकडं मुंडी त्याची आणि एक गेला पाण्यात तिकडं. दोन आहे. चला आता आपण दुसरं बघूया. माकडांसाठी किती मस्त घर केलं माकडांचं. आणि आपल्या इथे आपल्या घरावरती असं इकडे एकदम प्रॉपर नियोजन केलं माकडांचं. माकड इथं तरी दिसेल का? हा बघा माकड. हरिण सांबर आणि अजून काय आठवत आहे ना पण बघायला आलं.
कोण बसलाय तो? कोण बसलाय? मामा बसले. सुंदर आहे ना. गाडा पुढे हा किती मस्त हरिण आहेत बघा, शांत बसलेत. ठीक आहे ते वाले हे सांग इकडे गहू. ते झोपलेत बघा, कसे आराम करताना, कसे शिंग आहेत त्यांचे, एकदम निवांत आराम करतात. तिथे 2 आहेत, 3 आहेत तिथे, आणि इथे 5-6 आहेत. तर बघा हा सगळ्यात मोठा आहे. शिंग बघायचा कसला भारी दिसलाय. चला, आणि हा इथे एक छोटासा पिल्लू, आणि हे बघा माहितीच त्याची. सगळं केलं आहे बघण्यासाठी, पण काय काय ठिकाणी तर बाहेरच येत नाही. पेंग्विन कक्ष, म्हणजे मराठी थोडी जरा येत नाही मला, म्हणजे फ्लॅग आपला इंडियाचा झेंडा. खूप भारी वाटतं इंडियाचा झेंडा बघून. बरोबर अरे ओरिजिनल आहे. पवनात तरस बघायला आलो आहे, आणि हा तरस सुसाट झोपला, एकदम सुसाट, म्हणजे सूदच नाही त्याला. आणि तरसची माहिती, हा बघा, हा बिबट्या, ओरिजिनल बिबट्या आपला बसून. दुसरा बिबट्या, 2 आहेत ना. खूप एन्जॉय केले, खूप मजा आली भावांना. आता लोकलने चाललो आहे. लोकल असेल ना कोणी.